गुड मॉर्निंग सेठ. बरं, मी मोठ्या बाईंसोबत नाश्ता बनवणार आहे आज. आपलं लग्न झालं असतं तर मी रोज मोठ्या बाईंबरोबर नाश्ता बनवला असता, पण आता काहीच दिवस उरलेत माझे या घरात, म्हणून मीच रिक्वेस्ट केली मोठ्या बाईंना की आज मी तुमच्या बरोबर नाश्ता बनवते म्हणून. हॅलो आदिती, तू विसरतेस का? सिद्धार्थला तुझ्याशी बोलता येणार नाही. त्याने पेपरवर सह्या केलेत. त्याला तुला भेटता येणार नाही, तुझ्याशी बोलता येणार नाही. अटी सेडने मान्य केल्यात, त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स त्याला आहेत, मला नाही. आणि मी आधीच सांगितलं होतं मला तुमच्या चॅलेंज मध्ये वगैरे पडायचं नाहीये, मला नाही पडायचं त्यात. मला सेटशी बोलायचं, मी बोलणार, मी भेटणार त्याला. ओके, तू एकटीच बोल त्याच्याशी, त्याला तुझ्याशी बोलता येणार नाही. सेट, तुला उपमा आवडतो ना नाश्त्यात? पण मी आज काहीतरी दुसरं ट्राय करू. पण काय बनवू? मिसळ हवी आहे? ठीक आहे, मिसळ बनवते. सेट, तुझी झोप नीट झाली आहे ना? आणि उठल्यावर बदाम खाल्लेस ना तू? खात जा रे आठवणीने. गोष्टी लक्षात नाही राहिल्या, त्यामुळे काय झालं बघितलंस ना तू? राहू दे, खूप ऐकलेत तुझे सॉरी. एक मिनिट, हा मी दिलेला बॉडी वॉश आहे ना? बापरे, तुला भूक लागली असेल. मी लगेच खाली जाते, मोठ्या बाई पण माझी वाट बघत असतील. आणि नाश्ता झाला की तुला हाक मारते, लगेच खाली ये. डोंट वरी, मोठ्या बाई आहेत माझ्या बरोबर, नाश्ता चांगलाच होणार आहे. आदिती, कसं कळतं तुला त्याला काय म्हणायचंय ते? कारण आमच्या प्रेमाला भाषेची गरज नाहीये. सीटच्या डोळ्यात बघूनच मला कळतं त्याला भूक लागलीये की त्याला बरं नाहीये, तो खुश आहे की नाराज आहे. युवराज, तू अशा कितीही अटी घातल्यास ना तरी आमच्यातलं प्रेम कमी नाही होणार आहे. आणि तो मला ओळखतो. तुला माहितीये हे चॅलेंज जिंकून तू काय सिद्ध केलंस? तुला माझ्याविषयी सीटपेक्षा जास्त माहितीये, पण याचा अर्थ तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे असा नाही होत. इन्फॉर्मेशन आणि नॉलेज यातला जो फरक असतो ना, तो तुझ्यात आणि सीडमध्ये. तुला माझ्याविषयी इन्फॉर्मेशन आहे आणि सीडला माझ्याविषयी नॉलेज आहे. बाय सीड. काही नाही, चोरून काय बघत होता? चोरून बघत होतो, लक्ष ठेवत होतो. सिद्धार्थ त्याच्या रूम मध्ये नाही ना, मला वाटलं ते चोरून भेटतात. काय झालं बयाजी? काही नाही ग, हा तुमच्यावर लक्ष ठेवत होता. अरे थोडे दिवस आहे ती इथे, मोकळेपणाने जगू दे तिला इथे. युवराज, किती चाइल्डिश बिहेव करतोयस तू. बयाजी, याला असं वाटतं की आम्हाला बोलू दिलं नाही, भेटू दिलं नाही तर आमच्यातलं प्रेम कमी होईल. तुला सांगितलं ना मी सकाळी, आम्हाला जे काही सांगायचं असतं त्यासाठी बोलायची गरज नाही पडत. सेठ, काही बोलायची गरज नाही. मी ऐकलं मगाशी बॉसचा फोन आला होता ना, उद्या ऑनलाईन मीटिंग आहे तुझी, म्हणूनच तुझा लकी शर्ट इस्त्री करून ठेवते.
परत शोधत बसशील, मी तुझ्या कपाटात आणून ठेवते. अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द मीटिंग. हो, कळलं. आय लव्ह यू. तू चुकूनही तोंड उघडू नयेस म्हणून आणि माझं अर्ध काम केलंस म्हणून माझ्याकडून तुला एक गिफ्ट आहे. मी तुला शब्द दिला होता ना, तुझा सगळा बिझनेस मी सेट करून देणार आहे म्हणून. सो हे घे, तुझा पहिला चेक. And I guess this amount is enough for now. एवढे पैसे? हॅपी? आता अजिबात तोंड उघडायचं नाही. इथून अदिती बरोबर मुंबईत गेल्यावर अजून देईल. आता तरी लक्षात राहील ना जे ठरलंय ते? गुड. आता एकदा का अदिती मुंबईला आली आणि सगळं माझ्या मनासारखं घडलं की कुठलंही प्रेझेंटेशन आणि फ्युचर प्लॅन्स न बघता मी तुझ्या बिझनेसला फायनान्स करेन. तुम्ही याला चेक का देताय? कशासाठी पैसे देताय तुम्ही त्याला? ते मी कसले पैसे देत होतात त्याला? दुसरा काय पर्याय आहे माझ्याकडे? मला माझ्या मुलीचं सुख हवंय. हा फक्त पैशांसाठी आलाय असं मला वाटतंय. यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. बघा बघा, अमाऊंट कमी आहे का, पण त्याला अजून पैसे हवेत. माझ्या मुलीच्या आयुष्याची किंमत लावली यांनी. माझ्या मुलीला वस्तू समजतोस का तू? काही काय बोलताय मॅडम? मी तर एक शब्द बोलू नकोस. अहो, चूक झाली असेल त्याची, खोटं बोलला असेल तो, पण म्हणून तुम्ही त्याच्या अंगावर हात उचलायचा? मला प्रचंड राग आलाय या माणसाचा. नजरेसमोर नकोय मला हा. तुमचा राग समजू शकतो, पण मारायचं कशाला? तुम्ही शांत व्हा बरं. आणि तू पण शांत हो बाबा. तू एक शब्दही बोलू नकोस. मी तुमच्यासाठी नाश्ता आणलाय, नाश्ता करून घ्या. हे घे. अगं ताई, अगं पहिले यांना दे. हो हो, हा तुम्ही घ्या. आय नीड इट. हे तू घे आणि खा बघू. हे बघा, झालं गेलंय ना, सगळं विसरून जा. आणि तू पण खा रे. खा खा. अरे देशमुखांची स्पेशल डिश आहे ही. आणि पहिला घास आहे ना, एकदम मोठा, पटकन खायचा, निवांत. काय ताई? अहो किती तिखट आहे हे. पाणी द्या प्लीज. पाणी नाही आणलं आणि ज्यूस आणलं. हा रे, तू का? हा काय रे? कसला चेक देत होत्या त्या तुला? हा म्हणजे तिची आई आमच्यापासून काही लपवतीये का? काय नाही, त्या खरं बोलत होत्या.
मी इथून निघून जा म्हणून त्या मला पैसे ऑफर करत होत्या, पण मला पैसे नकोय, मी नाही जाणार. अरे ए तुला काही ते म्हणले? अरे तात्यांच्या सोयीसाठी आज तात्या बनवणार आहेत वांग्याची भाजी. पण का? अरे आदितीचे आता 2 दिवस राहिलेत ना, पुढचं आपल्याला माहित नाही, म्हणलं आजच करून टाकू जेवणाचा बेत. तात्या जरा इकडे येता का? तात्या काय बोलताय तुम्ही हे? आणि आपलं काय ठरलं होतं नाटक करायचं म्हणून? ते काय नाही, आमचा साखरपुडा झाल्यावरच आधी तिथून जाणार. अरे आपण जरी नाटक करत असलो ना, तरी तू मान्य केलेल्या अटी आणि मी दिलेले शब्द हा खरा आहे, तो पाळावाच लागेल ना आपल्याला. जोपर्यंत युवराजच्या मागचं सत्य आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही. अजून 2 दिवस आदिती इथे आहे, तोपर्यंत काही कळालं तर ठीक, नाहीतर आदितीला जावंच लागणार ना. आपल्याला तिला थांबवता जरी आलं नाही तरी आपण तिला छान निरोप देऊया ना. तू काळजी करू नकोस रे, तुझ्या आणि आदितीच्या लग्नासाठी सगळे प्रयत्न करू आपण. पण आता हा क्षण आपल्या सगळ्यांसोबत आदितीला खूप छान साजरा करू दे. अरे नाना, केवढी लाकडं कसोरी, ते ओलं लाकूड काढते. हा युवराज कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं करतोय हे लवकरात लवकर कळलं पाहिजे. पण या सगळ्या मागे खरंच आदितीची मॉम असेल तर ही गोष्ट आदिती नाही स्वीकारू शकणार. हे सगळं लवकरात लवकर सॉर्ट करावं लागेल, त्याशिवाय आमचा साखरपुडा नाही होणार. ऐश्वर्या, महालक्ष्मी, युवराज बोलत राहा तिच्याशी. हो दोघेही कमाल आहेत. ऐश्वर्या, सिद्धू याच्या आवाजात जादू आहे. आज तागत ऐश्वर्याने कोणाशी एवढ्या लवकर मैत्री केली नाही, पण याच्याशी मात्र केली. मस्करी करताय का माझी? अरे बाबा, मी मस्करी नाही करत आहे. सिद्धूला विचार, जगात कुठेही मस्करी करेल पण मोठ्यात मस्करी नाही करणार. हा अरे खरंच तुझ्यावर खुश आहे ती. ऐश्वर्या, तू मला खूप आवडलीस आणि तुझी महालक्ष्मी पण खूप क्यूट आहे. तर महालक्ष्मीचं नाव घेतलं ना मला तर भीतीच वाटते. म्हणजे महालक्ष्मी मॅडमला माझा राग येतो ना म्हणून. काय काय झालं? आदिती, युवराज तसा मला चांगला वाटतो. म्हणजे हे जे काय घडलंय त्यात याची काही चूक नाही असं वाटतं मला. काय एकाच रूम मध्ये राहताय तर प्रेमात पडलायस का त्याच्या? मला तर वाटतं तुमच्या दोघांचाच साखरपुडा होईल. मी जाईन मुंबईला. आदिती, ही मस्करीची वेळ नाहीये. युवराज जर साधा आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याला हे सगळं कोणतरी मुद्दाम करायला सांगतंय. म्हणजे अशी कोणतरी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला आपला साखरपुडा झालेला नकोय. पण असं कोणी का करेल? ते शोधेन मी. पण जे काही खरं निघेल ते स्वीकारावं लागेल, त्यामुळे तयारी ठेव. म्हणजे तुला काहीतरी माहित असल्यासारखं का बोलतोस तू? नाही, म्हणजे तूही तयारी ठेव आणि मी ठेवतो असं म्हणायचंय मला. पण आधी ती एक गोष्ट लक्षात ठेव, जी कोण व्यक्ती असेल ती सापडल्यावर स्वतःला डिफेंड करेल आणि आपल्याला एकमेकांबद्दल काहीतरी खोटं सांगेल. पण तेव्हा आपण एकदम स्ट्रॉंग राहायला हवं. एकमेकांवरचा विश्वास अजिबात हलू द्यायचा नाही. हे तू स्वतःला जास्त सांग. माझा आधी सुद्धा तुझ्यावर विश्वास होता, आत्ताही आहे आणि कायम असणार आहे. सॉरी, चुकलो मी. परत कधीच तुझ्यावरचा विश्वास कमी होणार नाही. थँक्यू तात्या, तुमच्यामुळे कमालचा एक्सपिरियन्स आला. मी हे सगळं पहिल्यांदाच पाहतोय. अरे अरे तू पण बस ना, तो कॅमेरा मोबाईल ठेव बाजूला जरा. बस बस. काय चाललंय तुमचं? अरे मला जेव तर द्या. जेवशील रे भरपूर आपल्याकडे. आधी आम्हाला तुला काही महत्वाचं सांगायचंय ते ऐक. काय?
अरे काल आम्ही ना त्या कडक लक्ष्मीला नाश्ता देण्यासाठी शोधत होतो ना, तर काय झालं, तुम्ही याला चेक का देताय? कशासाठी पैसे देतायत तुम्ही त्याला? त्यांनी माझ्या मुलीच्या आयुष्यातून निघून जावं म्हणून मी याला पैसे ऑफर केले, पण तरी जातच नाही हा. बघा बघा, अमाऊंट कमी आहे का, पण त्याला अजून पैसे हवे. काही काय बोलताय मॅडम? मी तर त्याने सांभाळून घेतलं रे सगळं. मी इथून जायचे पैसे देत होते वगैरे वगैरे बोलली. पण आई बाबा, आम्हाला संशय आहे थोडा. तू माहिती काढशील का? काय रे, असं अंधारात एकटा का बसलायस? अरे जा बाहेर जा, सगळ्यांनी कॅम्प फायर केले, गाणी गात आहेत, जा एन्जॉय कर. डोकं दुखतोय म्हणून आलो वर. अरे मग आधी नाही का सांगायचंस मला? अरे मी मस्त हेड मसाज करतो. नाही नको, झोपेन होईल बर. अरे ऐक माझं, खरंच मी खूप चांगला हेड मसाज करतो. घरात कोणाचं डोकं दुखत असेल ना, तर सगळे माझ्याकडून चंपी करून घेतात. मस्त चंपी करतो तुझी, बरं वाटेल तुला. थांब. नको नको नको, मला ही चंपी वगैरे करून घ्यायची सवय नाही. तू असं ऐकणार नाहीस. खरंच तुला मस्त चंपी करून देतो. आणि हो, तुझी हेअरस्टाईल नाही खराब होणार. थांब. युवराज, तो चेक कसला आहे रे? म्हणजे डिपॉझिट करायचं राहिलंय का? नाही म्हणजे जनरली असं बाहेर गेल्यानंतर कोणाचं चेक कॅरी करत नाही ना, म्हणून विचारलं. नाही, महालक्ष्मी मॅडमने दिला होता इथून निघून जाण्यासाठी. चेक घेतलायस म्हणजे परत जाणार आहेस का? पैशांसाठी हे सगळं करतोयस तू? नाही, मी त्यांना परत देणार आहे. म्हणजे अदितीवर खरं प्रेम करतोस तू? ठीक आहे, अजून एक दिवस फक्त. एकदा का अदिती मुंबईत गेली म्हणजे आमचा काय साखरपुडा होणार नाही. होईल. अदितीचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुमचं नातं खूप घट्ट आहे, हे कळलंय मला. हो, पण तुझ्या अटी? मी घेईन माझ्या अटी मागे. त्या दिवशी तू हरलास त्यावरून हे सिद्ध नाही होत की तुझं अदितीवर खरं प्रेम नाहीये. एकमेकांविषयी माहिती असणं म्हणजे खरं प्रेम नाही. एकमेकांना समजून घेणं म्हणजे खरं प्रेम. म्हणजे हे तुला पटलंय? तुझ्या आई बाबांचं काय? ते परत येणार आहेत का? त्यांना कसं समजावणार आहेस तू? हॅलो युवी, कॉंग्रॅच्युलेशन्स, पहिला चेक मिळालाय. आवाजाने युवराज नसलास तरी कामाने तुला खराखुरा युवराज व्हायचंय. सगळ्या देशमुखांची वाट लावून टाक. अरे महालक्ष्मी मॅडमनी काय सांगितलं लक्षात आहे ना? सिद्धार्थ आणि आदितीचा साखरपुडा तू मोडलायस. पण एवढ्यावरच थांबायचं नाही हं. आदिती तुझ्याच आयुष्यात आली पाहिजे. हॅलो हॅलो, अरे ऐकतोयस ना? करशील ना हे काम पूर्ण? ओके. बरं, पण तुम्ही एवढा सकाळ सकाळ कुठे निघालात? आम्हीच नाही, तुला सुद्धा यायचंय आमच्या बरोबर. लवकर तयार हो, मी नाश्ता रेडी ठेवते तुझ्यासाठी. हो, पण जायचंय कुठे? अरे आज आदितीचा शेवटचा दिवस, ठरल्याप्रमाणे तिला उद्या निघावं लागणार आहे.
पण त्याआधी माझी एक इच्छा होती की तुम्ही दोघांनी माझ्याबरोबर देवीच्या दर्शनाला यावं. ठीक आहे, लगेच तयार होतो. सिड, मला नाही जायचंय मुंबईला. हो अदिती, पण जाऊ दे, आपण या विषयावर नंतर बोलू. या आवाजात बोलणं अशक्य आहे. बरं, मी आवडतो पटकन. हो, 15 मिनिटात खाली आहे. मी नाश्ता रेडी ठेवते तुझ्यासाठी. चला चला. मग तू खाली का नाही आलीस नाश्ता करायला? तू आली नाहीस म्हणून मग मी वरच घेऊन आले नाश्ता तुझ्यासाठी. आणि हे काय इंडक्शन वगैरे? तू स्वतःसाठी वेगळा नाश्ता का बनवतेस? मला ना या घरातलं जेवण नकोसं झालंय. एकतर अगदी तिखट असतं, नाहीतर ते शेणावर वगैरे बनवलेलं असतं. त्यापेक्षा मीच काहीतरी माझ्यासाठी बनवून घेते. नाही, ते ठीक आहे, पण तू असं रूम मध्ये इंडक्शनवर का बनवतेस? खाली जाऊन किचन मध्ये बनव ना. का? इथे काय प्रॉब्लेम आहे? या घरचा एक नियम आहे, घर कितीही मोठं असलं ना तरी चूल एक असली पाहिजे. मी यांच्या घरातली नाहीये यांचे नियम वगैरे पाळायला. आणि आता तर आपल्या देशमुखांशी काही संबंध सुद्धा उरलेला नाहीये. इथे एकच दिवस काढायचा आहे ना. सो हे मोठं घर, चूल अँड ऑल, प्लीज मला नको सांगूस. बाई बाई, हे घे आपल्या बागेतली फुलं आणि नारळ. काय सुंदर फुलं आहेत. अगदी ताजी आहेत. हो. बाई धान्याचे डबे पण भरून दिले. हा, हे त्या पिशवीत ठेव. बयाजी, हे डबे? अगं, धान्याचे डबे. दरवर्षी मी देवीला जाते ना, तेव्हा आपल्या शेतातलं धान्य सुद्धा देवीला वाहते. चला, तयार आहे मी. निघायचं? निघायचं? हो. नाश्ता केलास? नाही. मग थांब, नाश्ता घेऊन येते, खाऊन घेतो. नको, ऐक मग जरा. हा रत्ना, बोल. सिद्धू, काहीतरी घोळ आहे. काय झालं? अरे, तुम्ही जसे देवळात जायला निघालात ना, तसे कडक लक्ष्मी आणि युवराज सुद्धा निघाले. म्हणजे युवराज त्याच्या बाईकनं आणि कडक लक्ष्मी तिच्या गाडीनं त्याच्या मागे. त्यांना वाटलं कुणाचं लक्ष नाहीये, पण त्यांना काय माहित, रत्नाकाचं सगळ्यांवर बारीक लक्ष असतं ते. पण अजून तर काय पोचला नाहीये तो. सिद्धू बघ, या सगळ्या मागे ती कडक लक्ष्मीच आहे. आता तर खात्रीच पटलीये माझी. बरं ऐक रत्नाका, ते मी सगळं बघतो, पण तू घरात कोणाला काही बोलू नकोस. काही नसताना काहीतरी गैरसमज झाले तर प्रॉब्लेम होईल. काही गैरसमज नाही. अरे, याच बाईने त्या युवराजला आणून तुमचा साखरपुडा मोडलाय. सिद्धू मुद्दाम त्रास देतीये ती. बरं रत्नाका, मी बघतो सगळं, पण प्लीज तू कोणाला काही बोलू नकोस. नाही बोलत रे, पण ऐक, तिथे येऊन त्या युवराज किंवा महालक्ष्मीना काही गोंधळ घातला ना, तर सरळ मला फोन कर. तिथे येऊन त्या कडक लक्ष्मीचा आवाज त्या युवराज सारखा करते की नाही बघ. मी तुला सांगितलं ना मी सांभाळतो म्हणून. आणि पुन्हा एकदा सांगतो, घरात याबद्दल कोणाला काही सांगू नकोस, कळलं? नाही बोलत रे बाबा. चल, ठेवते फोन. हा ठेव, चल. झालं? हो. कोणाचा फोन होता? रत्नाकाचा. युवराज येतोय. हा का आला इथे? त्याला बघायचं असेल देऊळ, म्हणून आपण आलो तसं आपल्या मागे मागे आला. आपल्याला सांगितलं पण नाही. आता आलाय ना तो. सॉरी, मी न सांगता इथे आलो. का आलास? तुला काय वाटलं आम्ही देवळात येऊन लग्न करू? काय खरंच करताय? आम्ही तुझ्यासारखे खोटारडे नाही आहोत. तुझ्याशी खोटं बोलून इथे येऊन लग्न करायला. आम्ही लग्न करू तर सगळ्यांच्या आशीर्वादाने. त्यामुळे तुला हे असं लक्ष ठेवायची काहीच गरज नाही. आमचं लग्न होईल ना, तेव्हा इन्व्हिटेशन देऊ तुला.
पाय भाजतायत माझे. तुम्हाला कसं काही होत नाहीये? अगं आम्ही नेहमी येतो ना, तर सवय झाली पायांना. पहिल्यांदा आल्यावर होतो त्रास. आदिती थांब, तुला उचलून घेतो. सेड, अरे काही काय, तू पायऱ्या बघितल्यास का किती आहेत ते? तू मला चॅलेंज करतेस? अरे नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. नाही नाही, आता मी काहीच ऐकणार नाही. आता मी तुला उचलून घेणारच. युवराज पकड. अरे सेड, दे त्याच्याकडे. आजी तुम्ही सेड का? उठात कबुली, मनात मोहर बोली, मिठीत तिला साही हवा. पुरेसा भरोसा, गर्दीत थोडासा आडोसा, सुखाचा उसासा. खूप काळजी आहे यांना एकमेकांबद्दल. त्यांच्या प्रेमाच्या मध्ये यायचा मला काही हक्क नाही. मॅडम थांबाव. आदितीची मॉम. मॅडम तुम्ही कशा आलात? आणि असं लपून लपून काय बघताय? ते मी काय झालं? ते मी युवराजच्या मागे आले होते. तुम्ही जसे निघालात ना, तसा तो पण तुमच्या मागे निघाला. हो, मला भीती वाटली हो. त्यांनी आदितीला काही केलं तर, आय मीन तुमच्या नकळत त्यांनी तिला पळून वगैरे नेलं तर. काय? हो, म्हणजे जो माणूस या लेवलचं खोटं बोलू शकतो तो काही करू शकतो ना. बरोबर आहे तुमचं. या लेवलचं खोटं बोलणारा माणूस काही करू शकतो. हो, म्हणूनच तो जसा निघाला ना, तशी मी पण त्याच्या मागे आले. मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी विचार केला की त्याच्या मागे जाते आणि त्याच्यावर लक्ष ठेवते. मी असताना आदितीला काही त्रास होणार नाही. हो बरोबर आहे सिद्धार्थ, पण तिची मॉम म्हणून मलाही तिची काळजी वाटणारच ना. तुम्ही नका काळजी करू. आणि असं लपून छपून बघायची आता काही गरज नाहीये. तुम्ही चलात, आणि तुम्ही आलायत हे कळल्यावर आदिती खूप खुश होईल. नो नो, आय एम जस्ट फाईन हिअर. असं कसं? आता इथपर्यंत आलात आणि तुम्ही दर्शन नाही घेणार, हे बरोबर वाटतं का? चला ना. नो सिद्धार्थ, मी जाते ना. हे बघा, आम्ही भजन झाल्यावर लगेच निघणार. चला ना प्लीज. थँक्यू. बरोबर आहे तुझं. तुला हे बोलावं लागलं कारण मी घाबरलो. मी बोलू नाही शकलो. जसं तुला आदितीमुळे रिअलाइज झालं, तसंच आज मला तुझ्यामुळे रिअलाइज झालं. मीच माझ्या आवाजामुळे स्वतःला कमी लागतो. मला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. माझा हा आवाज असा आहे म्हणून लाज न बाळगता सगळ्यांशी बिनधास्त बोललं पाहिजे. माझ्या आवाजातला प्लस पण मला कधी सापडेल माहित नाही, पण यापुढे माझ्या ह्या आवाजामुळे माझा कॉन्फिडन्स कधीही कमी होऊ देणार नाही. थँक्यू सिद्धार्थ. थँक्यू सो मच. युवराज, याला सिद्धार्थला अदितीच्या मनातून काढण्यासाठी आणलो. इथे हाच सिद्धार्थची फ्रेंडशिप करतोय. हे काय ऐकते मी? युवराज, खरं तर मी याच्यावर लक्ष ठेवायला आले होते. मला वाटलं हा आदितीला काही त्रास देतोय की काय, पण हा तर यांना अंगठ्या घालायला सांगतोय एकमेकांना. मूर्ख आहेस का तू? आय मीन स्वतःच साखरपुडा मोडतोस आणि स्वतःच परत करायला सांगतोस. हो, खरंच मूर्ख आहे मी. मी आदिती आणि सिद्धार्थचं नातं तोडण्याचा प्रयत्न केला. मी खूप चुकीचं वागलो. मी खूप खोटं बोललो. पण प्लीज तुम्ही आत्ताच आत्ता साखरपुडा करा, नाहीतर मी स्वतःला माफ नाही करू शकणार. हे नाही होणार. म्हणजे युवराज, अरे यांचं कुटुंब किती मोठं आहे.
हे दोघं जर आता इथून डायरेक्ट साखरपुडा करून घरी गेले तर सगळ्यांना किती वाईट वाटेल. हो ना बयोबाई? बाळा, हे नातं दोघांचं आहे. ते दोघांच्या घरच्यांनी स्वीकारले. पण असं कोणी नसताना त्यांना न सांगता साखरपुडा करणं हे योग्य नाही. बरोबर बोलतायत त्या. हा, आता साखरपुडा नकोच. आपण जाऊ घरी आणि ठरवू ना साखरपुड्याची तारीख आणि मग करू साखरपुडा. हो सेठ, पटकन घरी जाऊया आणि सगळ्यांना गुड न्यूज देऊया. युवराज, तू आता जे काही सांगितलंस ते सगळं घरी सगळ्यांसमोर सांग. पण यावेळेस प्लीज खोटं बोलू नकोस. हो, मी आता काहीही खोटं बोलणार नाही. आणि तुमचा साखरपुडा झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कळलं? माझी का श्रद्धा आहे देवीवर? आई, तुझ्यामुळे या सगळ्या अडचणी दूर झाल्या. आत्ताच्या आत्ता घरी जाऊन साखरपुडा ठरवतो. माझ्या लेकरांवर अशीच कृपा राहू दे तुझी. उचल ही बॅग आणि निघ इथून. असं का करताय? तू इथे थांबणं माझ्यासाठी डेंजरस आहे. मंदिरात जे वागलास ना ते खूप झालं. या सगळ्या लोकांचा माझ्यावर संशय आहे. तू चुकून जरी माझं नाव घेतलंस ना तर अदितीच्या नजरेतून तुला कायमचं उतरून टाकेन. शिस्तीत निघायचं, नाहीतर रस्त्यावर आहे ना तुला. उचली बॅग, निघ. वीणबाई, तुमचा राग समजू शकतो मी. आपण युवराज आमचा पाहुणा आहे आणि घरातल्या पाहुणाला असं बाहेर काढणं हे आमच्या संस्कारात बसत नाही. हो, पण तात्या तुम्ही पाहिलत ना तो कसा वागलाय. सगळ्यांना त्रास झालाय त्याच्यामुळे. मग का घरात ठेवायचं त्याला? बरोबर बोललात तुम्ही. त्रासदायक माणसं घरात नकोच. हा, पण आता आपले काही पाहुणे असतील, जवळचे नातेवाईक असतील, त्यांना हाकलून कसं देणार ना? त्यांना समजून घ्यावंच लागतं. आणि अहो, तो चुकला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यांनी स्वतःहून त्याची चूक मान्य केली हे सुद्धा खूप आहे. हो ना. नाहीतर काही लोक कारस्थान अंगाशी आलं तरी चूक मान्य करत नाही. सगळं दुसऱ्यावर ढकलून बाजूला होतात.